भंडारा गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाने 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले। त्यासाठी राज्य सरकारने सुद्धा काही सकारात्मक पावले उचलली आहेत। याचा थेट फायदा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना होणार आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। तुमच्या शेतात सारस पक्ष्याचं बस्तान आहे, त्यामुळे जर तुम्हाला तुमचं शेत वन कायद्यानं पडीक राहणार अशी भीती वाटत असेल तर घाबरू नका। सारस पक्षी शेतात आढळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे। सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी सरकारने पुढाकार घेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्ष्यांची घरटी आहेत अशांना 10,000 रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तशी घोषणाही केली आहे। भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सारस पक्षी मोठ्या संख्येने आढळतात। त्यांचा अधिवास हा खास करून शेतांमध्ये आढळून येतो, त्यामुळे त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे। याच आपल्या भागामध्ये सारस पक्ष्यासाठी 62 कोटी रुपयाचा प्रकल्प करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। वन विभागाने सुद्धा ज्या शेतामध्ये सारस पक्ष्याचं घरटं असेल त्यांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय केला। ज्यांच्या शेतात हा पक्षी आढळेल त्या भागाला वन कायदा लागू होत होता, त्यामुळे आपली पडीक जमीन राहणार अशी भीती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावत होती। मात्र सरकारच्या या निर्णयानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। या उपक्रमामुळे आर्थिक नुकसान होणार नसल्यानं परिसरातील शेतकरी सुद्धा सारस संवर्धनाच्या या सरकारी उपक्रमात सहभागी झाले। शासनाने निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्या शेतामध्ये सारसचे घरटे आहेत त्यांना 10,000 रुपये प्रोत्साहन राशी मिळणार आहे। हे शासनाचे निर्णय चांगले आहे, त्यामुळे विलुप्त आणि कमी होत असलेले सारस पक्षी यांना वाढवण्यासाठी जे मदत होणार आहे ते खूप मोलाचे आहे। हा प्रेमाचा प्रतीक आहे। सारस पक्षी हा अतिशय दुर्मिळ असतो आणि त्याला संवर्धन करण्याची गरज आहे। समोरच्या पिढीला प्रेमाचे प्रतीक जिवंत ठेवण्याची गरज असेल तर आपल्याला या सारस पक्षाला संरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे। सरकारने जाहीर केलेला हा प्रकल्प आणि त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय योग्य असून त्या निर्णयाद्वारे शेतकऱ्यांचं हित जोपासलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत होतं। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। यासोबत प्राईम टाइम मध्ये